बीड जिल्ह्याचे भावी पालकमंत्री म्हणून सुरेश धस यांच्या नावाची जोरदार चर्चा। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावकाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघामधून भाजपचे उमेदवार सुरेश धस हे प्रचंड मतांनी विजयी झाले असून त्यांच्या नावाची आता पालकमंत्री पदासाठी जोरदार चर्चा होताना देखील पाहण्यास मिळत आहे। कारण महाराष्ट्रामध्ये आता सत्ता भाजपची आली असून भाजपचे सर्वाधिक आमदार देखील विजयी झालेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे बोलले जात असून देवेंद्र फडणवीस हे लवकरच महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे। भाजपने काढलेल्या 17 जणांच्या यादीमध्ये सुरेश धस यांच्या नावाची देखील वर्णी असून बीडचे पालकमंत्री म्हणून सुरेश धस हे लवकरच शपथ घेणार असल्याचे देखील बोललं जात आहे। त्यामुळे आता आष्टीचे आमदार झालेले सुरेश धस हेच बीड जिल्ह्याचे भावी पालकमंत्री म्हणून शपथ घेणार असल्यामुळे आता त्यांच्या नावाची बीड जिल्ह्यासह आष्टी मतदारसंघामध्ये जोरदार चर्चा होत असून आष्टी मतदारसंघात अनेक ठिकाणी बोर्ड देखील लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता खरंच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुरेश धस हे शपथ घेणार आहेत का? तर असं जर विचार केला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत। तर पालकमंत्री पदासाठी पंकजा मुंडे व सुरेश धस यांच्या नावाची भाजपकडून चर्चा होताना पाहण्यास मिळत असून सर्वाधिक चर्चा ही सुरेश धस यांच्या नावाची होत असून देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत सुरेश धस हेच पालकमंत्री होणार असल्याचे देखील सूत्रांकडून माहिती मिळाल्यामुळे आता बीड जिल्ह्याचे भावी पालकमंत्री म्हणून सुरेश धस यांची वर्णी लागणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये बीडचा पालकमंत्री म्हणून सुरेश धस यांच्या नावाची जोरदार चर्चा देखील होताना पाहण्यास मिळत आहे। खरंच बीडचे भावी पालकमंत्री म्हणून सुरेश धस यांच्या नावाची वर्णी लागू शकते का? ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।